नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 7 जून 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण 7 जून 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघूया। 1. दीनदयाळ पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सुनील कुमार सिंह। मित्रांनो, दीनदयाळ पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षपदी आता सुनील कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मित्रांनो, हे पोर्ट गुजरात या राज्यात आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। यापूर्वी प्रश्न विचारला गेलेला होता की दीनदयाळ पोर्ट हे कुठल्या राज्यात आहे, तर ते आहे गुजरात या राज्यात। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। तंबाखू सेवन नियंत्रण करण्यासाठी कोणाला ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवडलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पी.व्ही. सिंधू। मित्रांनो, पी.व्ही. सिंधू यांना तंबाखू सेवन नियंत्रण करण्यासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून ही निवड करण्यात आलेली आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया। खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रवाह हे सॉफ्टवेअर विकसित केलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, इस्रो। मित्रांनो, इस्रो या संस्थेने प्रवाह हे सॉफ्टवेअर विकसित केलेले आहे। इस्रोचा उल्लेख झाला तर आपण इस्रोविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया। इस्रो ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही एक भारत सरकारच्या अधिपत्याखाली अंतराळ संशोधन करणाऱ्या जगातील अशा प्रकारच्या अग्रगण्य संशोधन संस्थांपैकी एक अशी मूलभूत संस्था आहे। फार आधीपासून सुरू असलेल्या या संस्थेचे सन 1969 मध्ये आधुनिकीकरण करण्यात आलेले आहे। या इस्रोची स्थापना ही 15 ऑगस्ट 1969 मध्ये झालेली असून संस्थापक हे विक्रम साराभाई आहे। तर मुख्यालय हे बंगळुरू या ठिकाणी आहे आणि इस्रोचे ब्रीद वाक्य आहे, मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान। ही माहिती इस्रोबद्दल लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। हिंदी साहित्य भारती पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, कृष्ण प्रकाश। मित्रांनो, हिंदी साहित्य भारती पुरस्कार 2024 ने कृष्ण प्रकाश यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू कोण ठरलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, रोहित शर्मा। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा रोहित शर्मा हा खेळाडू ठरलेला आहे। मित्रांनो, भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 600 षटकार मारण्याचा विक्रम केलेला आहे। भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण देखील केलेल्या आहे। हा देखील महत्त्वाचे 2 पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया। सेंट ट्रोपेज मेडलद्वारे सन्मानित होणारे पहिले भारतीय चित्रपट निर्माते कोण ठरलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, आशुतोष गोवारीकर। मित्रांनो, आशुतोष गोवारीकर हे सेंट ट्रोपेज मेडलद्वारे सन्मानित होणारे पहिले भारतीय चित्रपट निर्माते ठरलेले आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। जागतिक स्तरावर प्रतिष्ठेची असलेली QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यातील किती संस्थांनी पहिल्या 1000 मध्ये स्थान मिळवलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 4। जागतिक स्तरावर प्रतिष्ठेची असलेली QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यातील 4 संस्थांनी पहिल्या 1000 मध्ये स्थान मिळवलेले आहे। तर या QS जागतिक विद्यापीठ रँकिंग 2024 मध्ये IIT बॉम्बे जगात 118व्या स्थानी आहे। तर दुसरा पॉइंट आहे की QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीत 2024 मध्ये
MIT विद्यापीठ संस्था जगात प्रथम स्थानावर आहे। हे 2 पॉइंट लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया। NPCI ने कोणत्या देशाच्या रिझर्व्ह बँकेसोबत UPI पेमेंट सिस्टीम लागू करण्यासाठी करार केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पेरू। मित्रांनो, NPCI ने पेरू या देशाच्या रिझर्व्ह बँकेसोबत UPI पेमेंट सिस्टीम लागू करण्यासाठी करार हा केलेला आहे। मित्रांनो, NPCI चा फुल फॉर्म देखील आपण जाणून घेऊया। तर NPCI चा फुल फॉर्म आहे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया। ही एक भारतीय किरकोळ देयके आणि सेटलमेंट सिस्टीम चालवणारी मुख्य संस्था आहे। या संस्थेची स्थापना ही 2008 मध्ये झालेली आहे। हा देखील महत्त्वाचे 2 पॉइंट आहेत, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। नुकत्याच पार पडलेल्या 18व्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किती महिला खासदार निवडून आलेल्या आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 73। मित्रांनो, नुकत्याच पार पडलेल्या 18व्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतात एकूण 73 महिला खासदार या निवडून आलेल्या आहे। तर मित्रांनो, या लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यातून 7 महिला खासदार या निवडून आलेल्या आहेत। आपण महाराष्ट्रातून 7 महिला खासदारांची नावे देखील जाणून घेऊया। शोभा बच्चाव काँग्रेस पक्षाच्या, प्रतिभा धानोरकर या काँग्रेस पक्षाच्या, वर्षा गायकवाड काँग्रेस पक्ष, प्रणिती शिंदे काँग्रेस पक्ष, सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, स्मिता वाघ BJP आणि रक्षा खडसे BJP या 7 खासदार या महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या आहेत। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी असतो? मित्रांनो, जागतिक अन्न सुरक्षा दिन आपण ऑप्शन क्रमांक 2 7 जून या दिवशी साजरा करत असतो। तर मित्रांनो, दिनविशेषवर प्रश्न आला तर आपण जून महिन्याचे सर्व दिनविशेष बघून घेऊया। 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस, 2 जूनला असतो आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस, तर तेलंगणा निर्मिती दिवस, 3 जूनला असतो जागतिक सायकल दिवस, तर 5 जूनला असतो जागतिक पर्यावरण दिवस, 7 जूनला असतो जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जूनला असतो जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जूनला असतो जागतिक बालमजुरी विरोधी दिवस, तर 14 जूनला असतो जागतिक रक्तदाता दिन, 15 जूनला असतो जागतिक पवन दिन, 20 जूनला असतो जागतिक निर्वासित दिन, तर 21 जूनला असतो जागतिक संगीत दिन आणि आंतरराष्ट्रीय योग दिन, 23 जूनला असतो आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस, 26 जूनला असतो अंमली पदार्थांचा सेवन आणि अवैध तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 30 जूनला असतो जागतिक उपग्रह दिवस। मित्रांनो, हे सर्व आपण जून महिन्याचे दिनविशेष बघितले, ते आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा। यावर देखील प्रश्न विचारले जात असतात, त्यामुळे हे देखील महत्त्वाचे आहे। तर चला अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। मित्रांनो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।